तारदाळ परिसरात शुक्रवारी पहाटे धाडसी चोरीची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. खोतवाडी येथील एका ज्वेलर्स दुकानाचं शटर कापून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 6 ते 7 किलो चांदीचे दागिने लंपास केले आहेत. तारदाळमधील आणखी एका दुकानाचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार तारदाळ खोतवाडी रोडवरील रामचंद्र खोत यांच्या दुकान गळ्यामध्ये अल्लाउद्दीन शमशुद्दीन सनदी यांचे संधी ज्वेलर्स हे दुकान आहे. शुक्रवारी पहाटे 3च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाचा शटर कापून आत प्रवेश केला. दुकानातील अंदाजे 7 ते 8 लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने चोरून नेण्यात आले. विशेष म्हणजे चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही रेकॉर्डिंग मशीनही सोबत नेल्याने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे. दरम्यान तारदाळ येथील जावईवाडी चौकात श्रावण खांडेकर यांच्या दुकानाचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना सकाळी 7च्या सुमारास निदर्शनास आली. सलग 2 ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. सदर घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांकडून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे. मुख्य रस्त्यावरील दुकान गाळेस लक्ष केल्याने व्यावसायिकांनी पोलिसांकडे रात्री गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.